friends, welcome to Sri Academy of Science, Karate. In this lecture, we will discuss about the most important point which belongs to the topic photosynthesis is the old concept. It is also called as photolysis of water or source of O2 in photosynthesis. म्हणजे मित्रांनो ह्या टॉपिक मध्ये आपण फोटोसिंथेसिस मधला एक अत्यंत महत्त्वाचा असा एक पॉइंट बघणार आहोत ज्याचं नाव आहे ओल्ड कन्सेप्ट, पूर्वीची संकल्पना किंवा जुनी संकल्पना, फोटोलायसिस ऑफ वॉटर. ओके, फोटो मीन्स लाइट, लायसिस मीन्स ब्रेकडाउन ऑफ वॉटर. म्हणजे फोटोलायसिस ऑफ वॉटरचा मराठी अर्थ काय येणार आहे मित्रांनो, तर लाईटच्या सानिध्यामध्ये वॉटरचं जे स्प्लिटिंग होणार आहे त्याला काय म्हणायचं आहे, फोटोलायसिस ऑफ वॉटर. सो ब्रेकिंग ऑफ वॉटर मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट इज कॉल्ड फोटोलायसिस ऑफ वॉटर. नेक्स्ट त्यालाच काय म्हटलं जातं, सोर्स ऑफ O2 इन फोटोसिंथेसिस. म्हणजे फोटोसिंथेसिस मध्ये फोटोसिंथेसिसच्या रिएक्शन मध्ये रिलीज होणारा जो ऑक्सिजन आहे त्याचा सोर्स काय. तुम्हाला माहित आहे डेफिनेशन ऑफ फोटोसिंथेसिस. The definition of photosynthesis is it is intracellular anabolic process by which glucose is synthesized by using simple inorganic substance like CO2 and H2O in presence of sunlight. In presence of sunlight with release of oxygens. बरोबर आहे. ही काय आली, फोटोसिंथेसिसची डेफिनेशन आली. बरोबर आहे. परत एकदा बघा फोटोसिंथेसिसची डेफिनेशन काय आहे. फोटोसिंथेसिस इट इज intracellular anabolic process by which glucose is synthesized by using simple inorganic substance like CO2 and H2O in presence of sunlight and chlorophyll pigment with release of oxygen. ही आली फोटोसिंथेसिसची डेफिनेशन. लक्षात ठेवा, दोन वेळा सांगितलेली आहे. फोटोसिंथेसिसची डेफिनेशन ही खूप महत्त्वाची आहे. ओके, त्याच्यानंतर जनरल इक्वेशन्स आपण काय बघितलेलं आहे, द जनरल इक्वेशन ऑफ फोटोसिंथेसिस इज 6CO2 plus 12H2O in presence of sunlight and chlorophyll A. In presence of sunlight and chlorophyll A, it gives C6H12O6 plus 6H2O plus 6O2 is released. बरोबर आहे. CO2 म्हणजे काय, कार्बन डायऑक्साइड. H2O म्हणजे काय, वॉटर. म्हणजे 6 कार्बन डायऑक्साइडचे मॉलिक्यूल, 12 वॉटरचे मॉलिक्यूल. बरोबर आहे. सनलाइट आणि क्लोरोफिलच्या मदतीने काय केलं जातं, C6H12O6 म्हणजे ग्लुकोज आला. बरोबर आहे. प्लांट काय तयार करणार आहे, ग्लुकोज तयार करणार आहे आणि स्टार्चच्या फॉर्म मध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. 6CH2O म्हणजे काय आला, वॉटर मॉलिक्यूल आले. म्हणजे 6 वॉटर मॉलिक्यूल आले आणि 6O2 म्हणजे ऑक्सिजन, म्हणजे 6 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल आले. म्हणजे फोटोसिंथेसिसच्या रिएक्शन मध्ये रिलीज केला जाणारा जो हा ऑक्सिजन आहे त्याचा सोर्स कुठला आहे, म्हणजे तो रिलीज केला जाणारा ऑक्सिजन हा CO2 मधून होतोय का H2O मधून होतोय, हे आपल्याला ह्या ओल्ड कन्सेप्ट मध्ये किंवा फोटोलायसिस ऑफ वॉटर मध्ये किंवा सोर्स ऑफ O2 इन फोटोसिंथेसिस मध्ये बघायचं आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला माहित आहे फोटोसिंथेसिसची डेफिनेशन मी सांगितलेली आहे. हे फोटोसिंथेसिसचं जनरल इक्वेशन्स आहे. ओके, हा रिलीज केला जाणारा जो ऑक्सिजन आहे, म्हणजे हिरव्या वनस्पती जो ऑक्सिजन रिलीज करतात, ओके, किंवा ह्या जनरल इक्वेशन्स ऑफ फोटोसिंथेसिस मध्ये रिलीज केला गेलेला जो ऑक्सिजन आहे त्याचा सोर्स काय आहे, H2O आहे, वॉटर आहे. बरोबर आहे. हे आपल्याला आता माहित आहे. बरोबर आहे. म्हणजे फोटोसिंथेसिसच्या रिएक्शन मध्ये रिलीज होणारा जो ऑक्सिजन आहे तो कशामधून होणार आहे, वॉटर मधून रिलीज होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे वॉटरचं स्प्लिटिंग होतं, H2O चं स्प्लिटिंग होतं H++ OH- मध्ये, आणि काय असणार आहे, दोन O मॉलिक्यूल एकत्र येतात, ऑक्सिजन तयार करतात आणि रिलीज केले जातात. हे आता आपल्याला माहित आहे. पण पूर्वीच्या काळी किंवा पहिल्यांदा ज्या वेळेला फोटोसिंथेसिसचा अभ्यास करायला सुरुवात झाली त्यावेळेला शास्त्रज्ञांना माहित नव्हतं. मग वेगवेगळ्या सायंटिस्टनी किंवा शास्त्रज्ञांनी वेगवेगळी माहिती सांगितलेली आहे.
मग तुम्ही जर बघितलं तर पहिलं काय म्हटलं जायचं बघा, पहिलं काय म्हटलं जायचं, फॉर्मरली इट वॉज बिलीव्ड दॅट O2 evolved during photosynthesis comes from CO2 and not from water. म्हणजे पहिलं काय समजलं जायचं की फोटोसिंथेसिस या प्रोसेस मध्ये तयार होणारा जो ऑक्सिजन आहे तो CO2 पासून मिळतो, H2O पासून मिळत नाही. सो फॉर्मरली इट वॉज बिलीव्ड दॅट द सोर्स ऑफ O2 इन फोटोसिंथेसिस इज कम फ्रॉम CO2 नॉट फ्रॉम वॉटर. म्हणजे पूर्वी काय म्हटलं जायचं तर प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस मध्ये रिलीज केला गेलेला जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन CO2 पासून येतो, वॉटर पासून मिळत नाही. आणि त्याची जनरल इक्वेशन्स काय आलं हे सोडून द्या तुम्ही, ओके हे सोडून द्या. म्हणजे काय, हे कट करून टाका तुम्ही, हे कट करा. काय येणार आहे, पहिल्या संकल्पने म्हणजे जुनी संकल्पनेप्रमाणे कन्सेप्ट काय येईल, CO2 प्लस H2O. CO2 म्हणजे सरळ लिहायचं कार्बन डायऑक्साइड, H2O म्हणजे वॉटर. सो CO2 प्लस H2O इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल काय करणार आहे, हा C हा H2O बरोबर मिक्स होणार आहे. ओके म्हणून ब्रॅकेट मध्ये लिहिलं आहे CH2O. इट रिप्रेझेंट्स काय दाखवणार आहे, कार्बोहायड्रेट. म्हणजे सी हा वॉटर बरोबर मिक्स होतो आणि कार्बोहायड्रेट तयार करतात आणि कार्बन डायऑक्साइड मधला जो ऑक्सिजन आहे तो रिलीज केला जाणार आहे. म्हणजे सुरुवातीला लोकांना कसं वाटायचं बघा या पद्धतीने. सो फॉर्मरली इट वॉज बिलीव्ड दॅट O2 evolved during photosynthesis is come from CO2 not from water. आणि त्याचं जनरल इक्वेशन्स हे आलेलं आहे. ओके पण असं नसतं हे आपल्याला माहित आहे, बरोबर आहे. या ठिकाणी सोर्स ऑफ O2 काय दाखवलेला आहे, CO2, बरोबर आहे. मग आपल्याला आता माहित आहे सोर्स ऑफ O2 इज H2O. हे कसं आलेलं आहे हे आपण आता स्टेप वाईज बघणार आहोत. त्यातली ही पहिली स्टेप झालेली आहे. बघा दुसरा जो एक्सपेरिमेंट केलेला आहे तो सी व्हॅन नील. ओके सो द सायंटिस्ट सी व्हॅन नील कंडक्टेड एक्सपेरिमेंट ऑन ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. राईट, सी व्हॅन नील या सायंटिस्टनी ग्रीन सल्फर बॅक्टेरियावरती एक्सपेरिमेंट केलेला आहे. आता ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट केला म्हणजे काय केलं तर त्या ग्रीन सल्फर बॅक्टेरियामध्ये ऑब्झर्वेशन केलं. काय ऑब्झर्वेशन केलं बघा मित्रांनो, तर ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, ह्या ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, आता ग्रीन सल्फर बॅक्टेरिया आहेत तुम्हाला माहिती आहे, या ग्रीन सल्फर बॅक्टेरिया या काय आहेत तर ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन्स दाखवतात. दे प्रिपेअर इट्स ओन फूड मटेरियल इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. म्हणजे ज्या वेळेला सनलाइट असेल त्यावेळेला ह्या ज्या ग्रीन सल्फर बॅक्टेरिया आहेत ते ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन्स दाखवतात. मग ह्या सी व्हॅन या सायंटिस्टनी काय केलेलं आहे तर या ग्रीन सल्फर बॅक्टेरियामध्ये ऑब्झर्वेशन केलं तर त्यांना काय बघायला मिळालं त्या ऑब्झर्वेशन मध्ये बघा, तर दिस ग्रीन सल्फर बॅक्टेरिया यूज H2S इन्स्टेड ऑफ H2O. म्हणजे या ग्रीन सल्फर बॅक्टेरिया काय करतात तर हायड्रोजन सल्फाइड वापरतात. कशाच्या ऐवजी, वॉटरच्या ऐवजी. म्हणजे H2O च्या ऐवजी काय वापरतात ते H2S. वॉटरच्या ऐवजी काय वापरतात, हायड्रोजन सल्फाइड वापरतात. मग तुम्ही जर बघितलं मग काय होतं याच्यामध्ये बघा, हायड्रोजन सल्फाइड स्प्लिट्स इनटू हायड्रोजन अँड सल्फर. राईट, या बॅक्टेरियामध्ये हायड्रोजन सल्फाइड हा वापरला जातो H2O च्या ऐवजी. आणि मग त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिसच्या रिएक्शन मध्ये किंवा ज्या वेळेला हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, ज्या वेळेला हे फूड प्रिपेअर करत असतात त्यावेळेला त्याच्यामध्ये काय केलं जातं, हायड्रोजन सल्फाइड स्प्लिट्स इनटू हायड्रोजन अँड सल्फर. जो हायड्रोजन सल्फाइड आहे त्याचं स्प्लिटिंग होतं कशामध्ये, हायड्रोजन आणि सल्फर मध्ये स्प्लिटिंग होतं. मग बघा, हायड्रोजन इज यूज टू सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक फूड अँड सल्फर इज डिपॉझिटेड. जो हायड्रोजन आहे तो ऑर्गॅनिक फूड तयार करण्यासाठी वापरला जातो, तर सल्फर जो आहे तो बॉडीमध्ये डिपॉझिट केला जातो. बरोबर आहे. आणि मग याच्यावर रिएक्शन काय केलेली आहे बघा, 6CO2 प्लस 12H2S. H2O च्या ऐवजी काय वापरतात,
H2S वापरतात, त्यामुळे मी या ठिकाणी H2O च्या ऐवजी H2S घेतलेला आहे. सो 6CO2 plus 12 H2S in presence of sunlight and bacterial chlorophyll. It gives C6H12O6 plus 6H2O plus 12S is deposited. बाण खाली दाखवलंय म्हणजे हे जे सल्फर आहे ते बॉडीमध्ये डिपॉझिट केले जातात. म्हणजे ग्रीन सल्फर बॅक्टेरियामध्ये सी व्हॅनिल या सायंटिस्टनी काय ऑब्झर्वेशन केलं, तर सी व्हॅनिल या सायंटिस्टनी ज्या वेळेला ग्रीन सल्फर बॅक्टेरियामध्ये ऑब्झर्वेशन केलं त्यावेळेला त्यांना ग्रीन सल्फर बॅक्टेरियामध्ये काय बघायला मिळालं, तर ग्रीन सल्फर बॅक्टेरिया या ज्या वेळेला स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात त्यावेळेला त्या ग्रीन सल्फर बॅक्टेरिया काय करतात, तर वॉटरच्या ऐवजी H2S वापरतात, म्हणजे हायड्रोजन सल्फाइड वापरतात. H2O च्या ऐवजी H2S वापरतात, म्हणजे वॉटरच्या ऐवजी हायड्रोजन सल्फाइड वापरतात. बरोबर आहे. आणि मग त्यांना अजून काय वेगळं ऑब्झर्वेशन बघायला मिळालं, तर या ठिकाणी ग्रीन सल्फर बॅक्टेरिया काय करणार आहेत, तर हायड्रोजन सल्फाइडचं स्प्लिटिंग करतात. आणि हायड्रोजन सल्फाइडचं स्प्लिटिंग कशामध्ये करतात, हायड्रोजन आणि सल्फर मध्ये करतात. बरोबर आहे. हा जो हायड्रोजन आहे तो ऑर्गेनिक फूड तयार करण्यासाठी वापरला जातो आणि सल्फर जो आहे तो बॉडीमध्ये डिपॉझिट केला जातो. याच्यावरून आपण ही रिएक्शन केलेली आहे. 6CO2 plus 12 H2S in presence of sunlight and bacterial chlorophyll. It gives C6H12O6 plus 6H2O plus 12 sulfur is deposited inside the body. मग याच्यावरनं सी व्हॅनिलनं काय ठरवलं किंवा काय कन्क्लुजन काढलं, जर ग्रीन सल्फर बॅक्टेरियामध्ये वॉटरच्या ऐवजी हायड्रोजन सल्फाइड असेल आणि या ग्रीन सल्फर बॅक्टेरियामध्ये फोटोसिंथेसिसच्या वेळेला जर हायड्रोजन सल्फाइडचं स्प्लिटिंग होत असेल तर ग्रीन प्लांट मध्ये सुद्धा फोटोसिंथेसिसच्या वेळेला वॉटरचं स्प्लिटिंग होणार आहे. हे काय सांगितलेलं आहे, तर या सी व्हॅनिलचं कन्क्लुजन त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट, द थर्ड एक्सपेरिमेंट इज कॉल्ड एज द हिल एक्सपेरिमेंट. तिसरा जो एक्सपेरिमेंट आहे ह्या पॉइंट मधला तो म्हणजे हिल एक्सपेरिमेंट असं म्हटलेलं आहे, कारण रॉबर्ट हिल या सायंटिस्टनं 1937 मध्ये हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेला आहे. कशासाठी, तर फोटोसिंथेसिस मधून रिलीज होणारा जो ऑक्सिजन आहे तो वॉटर मधून होतो, CO2 मधून होत नाही हे सांगण्यासाठी. मग बघा, इन 1937 रॉबर्ट हिल प्रूव्ड बाय एक्सपेरिमेंट दॅट इन फोटोसिंथेसिस O2 is not evolved from CO2. It is evolved from by splitting of water molecule in presence of light. 1937 मध्ये रॉबर्ट हिल या सायंटिस्टने डायरेक्ट सांगितलेलं आहे की फोटोसिंथेसिस मध्ये रिलीज होणारा जो ऑक्सिजन आहे तो CO2 पासून मिळत नाही तर तो वॉटर पासून मिळतो. व वॉटर पासून कसं मिळतो, तर वॉटरचं स्प्लिटिंग केलं जातं आणि वॉटरचं स्प्लिटिंग होतं कशामध्ये, सो H2O splits into H++ OH- ions. ओके, या याच्यामध्ये म्हणजे H2O चं स्प्लिटिंग होतं H+ आणि OH- ions मध्ये आणि मग ऑक्सिजन हा रिलीज केला जातो. मग याच्यासाठी यांनी एक्सपेरिमेंट केलेलं आहे, त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं नाही, एक्सपेरिमेंट केलेलं आहे. त्या एक्सपेरिमेंटला हिल एक्सपेरिमेंट म्हणून ओळखलं जातं. मग काय केलेलं बघा, हिल एक्सपेरिमेंट, आयसोलेटेड क्लोरोप्लास्ट फ्रॉम स्पिनॅच लीव्स. त्यांनी काय केलं, तर स्पिनॅच लीव्स म्हणजे पालकची पानं घेतली, त्या पालकची पानं त्याची क्रश करून ती बारीक करून त्याच्यामधनं क्लोरोप्लास्ट आयसोलेट केली आणि त्याचं एक सस्पेन्शन तयार केलं. ओके, सो आयसोलेटेड क्लोरोप्लास्ट फ्रॉम स्पिनॅच लीव्स आणि त्याचं एक सस्पेन्शन तयार केलं आणि ते सस्पेन्शन CO2 फ्री ठेवलं. सस्पेन्शन इज CO2 फ्री. बरोबर आहे. म्हणजे पालकची पानं घेतली आणि ती वॉटरमध्ये क्रश केली, पाण्यामध्ये क्रश केली, पाण्यामध्ये ती बारीक केली आणि ते जे सस्पेन्शन आहे ते CO2 फ्री ठेवलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा कोणताही कॉन्टॅक्ट येऊन दिला नाही. म्हणजे या ठिकाणी प्रश्नच नाही की CO2 चं स्प्लिटिंग झालं असं कन्फ्युजन व्हायला. ओके, CO2 फ्री सस्पेन्शन ठेवलं. नंतर काय केलं, तर हे या सस्पेन्शन मध्ये त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्टचे लीव्स, क्लोरोप्लास्ट स्पिनॅच लीव्स मधला क्लोरोप्लास्ट होता आणि त्याच्यामध्ये CO2 फ्री सस्पेन्शन होतं. हे सस्पेन्शन त्यांनी काय केलं, CO2 फ्री सस्पेन्शन, त्याच्यामध्ये त्यांनी फेरिक सॉल्ट
हा हायड्रोजन ऍक्सेप्टर म्हणून टाकला. काय टाकला? देन रॉबर्ट हिल ऍडेड फेरिक सॉल्ट ऍज अ हायड्रोजन ऍक्सेप्टर अँड हिमोग्लोबिन ऍज ऑक्सिजन ऍक्सेप्टर. जे CO2 फ्री सस्पेन्शन तयार केलं होतं त्या CO2 फ्री सस्पेन्शन मध्ये हिल या सायंटिस्टने काय केलं तर फेरिक सॉल्ट हा हायड्रोजन ऍक्सेप्टर म्हणून टाकला आणि हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन ऍक्सेप्टर म्हणून टाकला. नंतर काय केलं सस्पेन्शन इज इल्युमिनेटेड म्हणजे काय तर ते सस्पेन्शन सनलाइटच्या खाली ठेवलं. बरोबर आहे. हे जे सस्पेन्शन आहे ते सनलाइटच्या खाली ठेवलं. आता मला सांगा सनलाइटच्या खाली ठेवल्यानंतर क्लोरोप्लास्ट आहेत म्हटल्यानंतर ते काय करणार आहेत इमिडिएटली फोटोसिंथेसिस प्रोसेसला सुरुवात करणार आहे. ओके. आणि फोटोसिंथेसिस प्रोसेसला सुरुवात केल्यानंतर या सस्पेन्शन मध्ये बबल्स यायला सुरुवात झाली. ओके. बबल्स यायला सुरुवात झाली म्हणजे काय केलंय एक फ्लास्क घेतला. बरोबर आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे तर क्लोरोप्लास्ट स्पिनॅच लीव्स मधले क्लोरोप्लास्ट काढले. स्पिनॅच लीव्स मधले क्लोरोप्लास्ट काढले आणि या एक सस्पेन्शन तयार केलं आणि हे सस्पेन्शन कसं ठेवलं CO2 फ्री ठेवलं. बरोबर आहे. नंतर याच्यामध्ये काय केलं तर रॉबर्ट हिल या सायंटिस्टनी फेरिक सॉल्ट टाकला. फेरिक सॉल्ट टाकला काय म्हणून हायड्रोजन ऍक्सेप्टर म्हणून आणि हिमोग्लोबिन टाकला काय म्हणून ऑक्सिजन ऍक्सेप्टर म्हणून. म्हणजे फेरिक सॉल्ट हा हायड्रोजन ऍक्सेप्टर म्हणून टाकला हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन ऍक्सेप्टर म्हणून टाकला. हे जे सस्पेन्शन होतं ते CO2 फ्री होतं. CO2 फ्री सस्पेन्शन. बरोबर आहे. म्हणजे CO2 या सस्पेन्शनचा आणि CO2चा कसलाही कॉन्टॅक्ट नव्हता. म्हणजेच एक काय झालं थोडक्यात CO2चं स्प्लिटिंग होतं हे कन्फ्युजन दूर झालं ना. ओके. आता हे सस्पेन्शन त्यांनी काय केलं तर सनलाइटला ठेवलं सूर्यप्रकाशामध्ये ठेवलं. काय दिसायला लागलं त्यांना तर याच्यामधनं बबल्स यायला सुरुवात झाली असं दिसायला लागलं. म्हणजे याच्यामध्ये एअर बबल्स आले असं दिसायला लागलं. आणि ज्या वेळेला एअर बबल्स आले असं दिसायला लागलं त्यावेळेला त्यांनी काय केलं तर या सस्पेन्शनचं त्यांनी टेस्टिंग केलं. त्यावेळेला त्यांना काय मिळालं तर सस्पेन्शन इज इल्युमिनेटेड दॅट इज एक्सपोज टू लाईट. लाईटला ठेवल्यानंतर त्यांना काय मिळालं आफ्टर सम टाइम फेरिक सॉल्ट इज कन्वर्टेड इनटू फेरस सॉल्ट. बरोबर आहे. फेरिकचं कन्वर्जन कशामध्ये झालं फेरस सॉल्ट मध्ये. याचा अर्थ फेरिक सॉल्ट ने हायड्रोजन घेतला आणि त्याचं फेरस सॉल्ट मध्ये कन्वर्जन झालं. हिमोग्लोबिन इज कन्वर्टेड इनटू ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणजे हिमोग्लोबिनचं कन्वर्जन ऑक्सी हिमोग्लोबिन मध्ये झालं. याचा अर्थ हिमोग्लोबिन ऑक्सिजन घेतला आणि हिमोग्लोबिनचं कन्वर्जन ऑक्सी हिमोग्लोबिन मध्ये झालं. याच्यावर त्यांनी काय सांगितलं दिस इंडिकेट्स दॅट H2A splits into H++ OH- due to which ferric salt and oxyhemoglobin is formed. याच्यावर त्यांनी काय सांगितलं तर या सस्पेन्शन मध्ये जे वॉटर आहे त्या वॉटरचं कन्वर्जन काय झालं H++ OH- मध्ये झालं. H+ हा फेरिक सॉल्ट न घेतला त्यामुळे फेरिक सॉल्टचं कन्वर्जन फेरस सॉल्ट मध्ये झालं आणि OH- हा हिमोग्लोबिन न घेतला आणि हिमोग्लोबिनचं कन्वर्जन ऑक्सी हिमोग्लोबिन मध्ये झालं. याचा अर्थ स्प्लिटिंग कशाचं होतं वॉटरचं होतं. स्प्लिटिंग CO2चं होत नाही. ओके. याला म्हटलं जातं फोटोलायसिस ऑफ वॉटर. मग यांनी फोटोलायसिस ऑफ वॉटरची डेफिनेशन काय सांगितलेली आहे बघा स्प्लिटिंग ऑफ वॉटर मॉलिक्यूल into H++ OH- ions under sunlight is called photolysis of water. त्याला काय म्हटलेलं आहे photolysis of water. So splitting of water molecule into H++ OH- ions under the sunlight or in presence of light is called as the photolysis of water. ओके. अशा पद्धतीने रॉबर्ट हिल या सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की फोटोसिंथेसिस मध्ये रिलीज होणारा जो ऑक्सिजन आहे त्याचा जो सोर्स
आहे, ऑक्सिजनचा जो सोर्स आहे तो वॉटर आहे, कार्बन डायऑक्साइड नाही. आणि ह्या ज्या एक्सपेरिमेंटला एक पॉप्युलरली काय म्हटलेलं आहे, हिल एक्सपेरिमेंट म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे रॉबर्ट हिल इक्वेशन्स दिलेला आहे 2H2O plus 2A in presence of sunlight and chloroplast 2AH2 plus O2 is formed. म्हणजे हा जो ऑक्सिजन आहे तो H2O पासून रिलीज झालेला आहे. आणि प्लांट मध्ये असा कुठला तरी अननोन हायड्रोजन ऍक्सेप्टर आहे, तो अननोन हायड्रोजन ऍक्सेप्टर हायड्रोजन ऍक्सेप्ट करतो आणि त्याचं कन्व्हर्जन फूड मध्ये करणार आहे. ओके. सोर्स ऑफ फोटो फोटोसिंथेसिस मधला जो पुढचा एक्सपेरिमेंट आहे तो 3 सायंटिस्टनी केलेला आहे. 1941 मध्ये रुबेन कामिन अँड मार्टिन यांनी हा एक्सपेरिमेंट केलेला आहे. आणि त्यांनी त्या ठिकाणी ऑक्सिजनचा रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स वापरलेला आहे. नॉर्मल वाला ऑक्सिजन कुठला आहे, O16 वाला आहे. ओके, नॉर्मल ऑक्सिजन O16 आहे. याचा रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स कुठला आहे, O18. बरोबर आहे. या ठिकाणी मग O16 च्या ऐवजी त्याचा रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स O18 वापरलेला आहे. आणि मग सांगितलेलं आहे की द सोर्स ऑफ O2 इज वॉटर नॉट CO2. मग काय केलेलं आहे बघा त्यांनी. इन 1941 रुबेन कामिन अँड मार्टिन कन्फर्म दॅट H2O alone was source of O2. म्हणजे 1941 मध्ये रुबेन कामिन आणि मार्टिन या 3 सायंटिस्टनी डायरेक्ट कन्फर्मेशन दिलेलं आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की H2O हा जो एकटा हा CO2, H2O हा एकटा O2 चा सोर्स आहे. काय केलेलं आहे, बाय युजिंग हेवी आयसोटोप्स ऑफ ऑक्सिजन्स. या ठिकाणी त्यांनी ऑक्सिजनचा हेवी आयसोटोप्स वापरलेला आहे. कुठला आहे, रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स O18. बरोबर आहे. ऑक्सिजनचा आयसोटोप्स कुठला, O18 ऍज अ ट्रेसर इलेमेंट. हा ट्रेसर इलेमेंट म्हणून वापरलेला आहे. मग काय केलंय बघा, त्यांनी ऑब्झर्वेशन काय केलं, दे ऑब्झर्व दॅट बघा when water containing heavy oxygen O18 is provided to photosynthetic plant the evolved O2 was of O18 type. मग ज्या वेळेला एखाद्या प्लांटला आपण वॉटर देणार त्या वॉटर मधला ऑक्सिजन हा जर हेवी आयसोटोप्स वाला असेल तर रिलीज केला गेलेला जो ऑक्सिजन आहे, वनस्पतींकडून रिलीज केला गेलेला जो ऑक्सिजन आहे तो O18 वाला. मग या ठिकाणी रिएक्शन बघा 6CO2, आता CO2 मधला नॉर्मल वाला ऑक्सिजन आहे प्लस 12H2O, H2O मधला हेवी आयसोटोप्स आहे. काय झालेलं आहे बघा, इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल इट गिव्स C6H12O6. या ठिकाणी ग्लुकोज मधला ऑक्सिजन आहे तो कसा आहे, नॉर्मल वाला प्लस 6H2O, वॉटर मधला सुद्धा नॉर्मल वाला प्लस 6O2 इज रिलीज्ड ॲज अ बाय प्रोडक्ट. आणि या ठिकाणी हा हेवी आयसोटोप्स निघाला. म्हणजे एखाद्या वनस्पतीला जर वॉटर दिलं आणि त्या वॉटर मधला जर ऑक्सिजन हेवी आयसोटोप्स वाला असेल तर रिलीज केला गेलेला ऑक्सिजन हा काय आहे, हेवी आयसोटोप्स वालाच आहे. आता याचं कन्फर्मेशन केलं त्यांनी. काय केलं, पहिल्यांदा वॉटरला दिलं तर वनस्पतीनं जो ऑक्सिजन रिलीज केला गेला किंवा वनस्पतीने जो ऑक्सिजन रिलीज केला तो काय हेवी आयसोटोप्स वाला आहे. म्हणजे त्या प्लांटला जर हेवी आयसोटोप्स असलेला हे ऑक्सिजनचा हेवी आयसोटोप्स असलेलं जर वॉटर दिलं तर प्लांट ऑक्सिजन जो रिलीज करणार आहे तो आयसोटोप्स वाला ऑक्सिजन रिलीज करणार आहे. याचं कन्फर्मेशन म्हणून काय केलेलं आहे, तर पुन्हा त्यांनी काय केलं तर वॉटरच्या ऐवजी CO2 मधला ऑक्सिजन जो आहे तो रेडिओ ऍक्टिव्ह केला आणि त्या प्लांटला दिला. त्यावेळेला काय झालं, but when CO2 containing O18 was given to reaction O2 evolved was of normal type. मग बघा या ठिकाणी CO2 मधला O2 ला रेडिओ ऍक्टिव्ह केलं, 6CO2 plus 12H2O इथला नॉर्मल आहे, वॉटर मधला नॉर्मल आहे. इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल इट गिव्स C6H12O6. या ठिकाणी ग्लुकोज मधला रेडिओ ऍक्टिव्ह निघाला, वॉटर मधला रेडिओ ऍक्टिव्ह निघाला आणि रिलीज केलेला जो आहे ऑक्सिजन
याच्यामधला ऑक्सिजन जो आहे तो नॉर्मल निघालेला आहे. म्हणजे ज्या वेळेला वॉटर मधल्या ऑक्सिजन रेडिओ ऍक्टिव्ह केला त्यावेळेला प्लांटनं रिलीज केलेला ऑक्सिजन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. ज्या वेळेला CO2 मधल्या ऑक्सिजनला रेडिओ ऍक्टिव्ह केलं त्यावेळेला प्लांटनं रिलीज केलेला जो ऑक्सिजन आहे तो नॉर्मल आहे. याचा अर्थ सोर्स ऑफ फोटो इन फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषणाच्या वेळेला वनस्पती जो ऑक्सिजन रिलीज करणार आहे तो कशापासून मिळणार आहे? ऑफकोर्स इट इज फ्रॉम वॉटर, नॉट फ्रॉम CO2. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे दिस कन्फर्म दॅट O2 इज इव्हॉल्व्ड फ्रॉम स्प्लिटिंग ऑफ वॉटर अँड नॉट फ्रॉम CO2. अशा पद्धतीने या 3 सायंटिस्टनी ऑक्सिजनचा रेडिओ आयसोटोप्स वापरून डायरेक्ट कन्फर्मेशन दिलेलं आहे की फोटोसिंथेसिस मध्ये रिलीज होणारा जो ऑक्सिजन आहे तो वॉटर पासून मिळणार आहे, CO2 पासून मिळत नाही. In 1954, Professor Arnon discovered that in plants, inside the plant, that means inside the chloroplast, coenzyme NADP. NADP, that means nicotinamide adenine dinucleotide phosphate is present, which acts as hydrogen acceptor during photosynthesis. म्हणजे रॉबर्ट हिलनी ज्या वेळेला हिल एक्सपेरिमेंट केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की प्लांट मध्ये अननोन हायड्रोजन ऍक्सेप्टर आहे. पण त्यावेळेला रॉबर्ट हिलना अननोन हायड्रोजन ऍक्सेप्टरचं नाव सांगता आलं नाही. पण 1954 मध्ये डॉक्टर ॲर्नॉन किंवा प्रोफेसर ॲर्नॉन यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की क्लोरोप्लास्ट मध्ये असा एक कोएन्झाइम आहे NADP नावाचा जो प्लांट मध्ये हायड्रोजन ऍक्सेप्ट करण्याचं काम करणार आहे. ओके, म्हणून सांगितलेलं आहे इन 1954 प्रोफेसर ॲर्नॉन डिस्कवर्ड दॅट इन प्लांट्स दॅट इज इन क्लोरोप्लास्ट कोएन्झाइम NADP. NADP म्हणजे काय? nicotinamide adenine dinucleotide phosphate is present which acts as hydrogen acceptor during photosynthesis. म्हणजे क्लोरोप्लास्ट मध्ये फोटोसिंथेसिसच्या वेळेला NADP हा हायड्रोजन ऍक्सेप्टरचं काम करणार आहे. आणि ही रिएक्शन दिलेली आहे H2O plus twice NADP in presence of sunlight and chlorophyll twice NADPH2 plus O2 is released as a oxygen. अशा पद्धतीने आपण या लेक्चर मध्ये ओल्ड कन्सेप्ट किंवा ज्याला फोटोलायसिस ऑफ वॉटर किंवा त्याला सोर्स ऑफ O2 इन फोटोसिंथेसिस या याच्यामध्ये आपण ओल्ड कन्सेप्ट बघितली. त्याच्यानंतर आपण 1930 मध्ये केलेला सी व्हॅनिल या सायंटिस्टचा एक्सपेरिमेंट, त्याच्यानंतर रॉबर्ट हिलचा एक्सपेरिमेंट, त्याच्यानंतर 1941 मध्ये रुबेन, कामेन आणि मार्टिन या 3 सायंटिस्टनी केलेला एक्सपेरिमेंट आणि शेवटी 1954 मध्ये प्रोफेसर डॉक्टर ॲर्नॉन यांनी केलेला किंवा एक्सप्लेन केलेला जो प्लांट मधला अननोन हायड्रोजन ऍक्सेप्टर कोण आहे हे बघितलेलं आहे. ओके, नीटसाठी हा पॉइंट अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.